ही पोरगी त्या रामाश्रयावर आहे आणि आता हे कुठे गेलेत देव जाणे. बरं जाताना सांगून जातील तर शपथ. हा आलात? कुठे होतात? रामाश्रयामध्ये. तुम्ही सुद्धा तिथेच होतात? हो. ते रामाश्रय म्हणजे काय तीर्थक्षेत्र आहे का हो? आणि तसं ते असलं तर तुझं काही ऑब्जेक्शन आहे का? काय झालं ते थोडक्यात सांग. गौरी कुठे आहे? गौरी माझ्या बरोबर रामाश्रयमध्ये. तुम्हाला दोघांना सांगून जाता येत नाही का हो? तुमच्यामुळे मी आज पुन्हा तोंड घशी पडले. नक्की काय झालं ते थोडक्यात सांगशील का? काय झालंय काय? सौरभ आला होता इकडे. अरे वा, तुला सौरभचा कंटाळा आलाय का? तुझ्या तोंडून हे ऐकण्यासाठी आम्ही दोघंही अगदी आतुर होतो. तुमचे हे विनोद आहेत ना, ते बाजूला ठेवा. सौरभ मला विचारत होता गौरी कुठे म्हणून, आणि मला हे माहिती नाही तुम्ही तिच्या बरोबर आहात ते. मग काय, मला वाटलं ती एकटी गेलीये रामाश्रयावर. आणि सारखं काय सांगायचं हो त्यांना, ती रामाश्रयावर गेलीये, ती रामाश्रयावर गेलीये. मी सांगितलं त्यांना खोटं, ती तिच्या मैत्रिणी बरोबर बाहेर गेलीये म्हणून. आणि सौरभनी लगेच गौरीला फोन लावला, बरोबर? अगं बाई, हे तुम्हाला कसं कळलं? कारण मी सौरभच्या जागी असतो ना तर मी एक्झॅक्टली हेच केलं असतं. अगं इंदू, तुला किती वेळा सांगायचं, खोटं बोलू नकोस, खरं वाग, खरं बोल. का खोटं बोललीस? मला तोंडघशी पडायचं होतं ना म्हणून. झालं ते आता खूप झालं. मी ठरवलंय, मी गौरीला रामाश्रयावर जाऊ देणार नाही. काय हो, हसायला काय झालं? तुझ्या बोलण्याचं मला हसू आलं ग. मी याच्यावर तुला ना एक उपाय सांगतो. काय? पाणी प्यायचं नाही. काय हे, काय बडबडताय तुम्ही? बडबडत नाही, उपाय सांगतो, ऐक तू. म्हणजे काय वाटेल ते खा, चमचमीत खा, गोडा थोडाचं खा, दिवसातनं किती वेळा खा, पण एक थेंबही पाणी प्यायचं नाही. काहीही बोलताय हो तुम्ही. अहो, पाण्याशिवाय माणूस जगू शकतो का? तुम्ही आयुष्यावरच उठलाय माझ्या. आणि तू गौरीच्या. हे बघ, गौरी जर रामाश्रयावर गेली नाही ना तर ती जगूच शकणार. हे जरा अति होते हा. पाणी पिणं कुठे आणि रामाश्रयावर जाणं कुठे? हे बघ, गौरीसाठी रामाश्रय किती जीवनावश्यक आहे ना हे तुला गौरी झाल्याशिवाय समजणार नाही. तेच तर मेलं मला कळत नाही. मी वयाच्या 18व्या वर्षी लग्न करून माझं घरदार सोडून आलेच ना तुमच्या घरी, आणि झालेच ना ऍडजस्ट. मग हिला काय प्रॉब्लेम आहे? ही त्या रामाश्रयापासून का लांब राहत नाही? हे बघ, गौरी जरी तुझी मुलगी असती ना तरी तुझ्यापेक्षा वेगळी आहे. हे तिचं जीवन आहे, तिला हवं तसं ते जगू दे. आधीच गौरीच्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय तू घेतलास आणि आमच्या डोक्याला ताप दिलास. हो, मीच ताप देते तुमच्या दोघांच्या डोक्याला. हे आता तू इमोशनल होऊ नकोस हा. तू गौरीच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसू नकोस. तिचं जगणं तिला जगू दे. हा, खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!